नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण म्हाडाची एक खूप मोठी अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये म्हाडाची लॉटरी जी प्रारूप यादी आहे ती जाहीर झालेली आहे. ॲक्च्युली ही कालच होणार होती, पण काल खूप उशिरापर्यंत आपण चेक करत राहिलो, पण काल खूप रात्री ही लिस्ट अपलोड झालेली आहे वेबसाईटला. त्यामुळे याचा आपण व्हिडिओ आत्ता बनवत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहोत की लिस्ट कशी चेक करायची, तुमचं नाव रिजेक्ट लिस्टमध्ये वगैरे आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे. सर्व गोष्टी आपण इथे तपासणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील. तसेच म्हाड लॉटरीचा जो रिझल्ट डे असणार आहे त्याचं सुद्धा आपण थेट प्रक्षेपण, लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्यासाठी करणार आहोत आपल्या चॅनलवर. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि बेल आयकॉन हे बटन सुद्धा जरूर प्रेस करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी. तर 28 जानेवारीला आपण याचं थेट प्रक्षेपण करणार आहोत लाईव्ह लॉटरी रिझल्टचं. आणि ही एक तुम्हाला माहिती द्यायची होती, ती म्हणजे आपण PMAYचं रजिस्ट्रेशन करायचं सुद्धा काम चालू केलेलं आहे. तुम्हाला अगर PMAYचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. माझा फोन नंबर इथे तुम्हाला दिसत असेल डिस्प्लेवर. तर ते सुद्धा काम आता आपण खात्रीशीरपणे करून द्यायचं काम चालू केलेलं आहे. तर नक्की तुम्ही PMAYचं रजिस्ट्रेशन सुद्धा जरूर करून घ्या, कारण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यामुळे तुम्हाला चांगल्या सवलती आणि सबसिडी सुद्धा मिळणार आहे गव्हर्नमेंटकडून. तर ती सुद्धा संधी सोडू नका. तर चला आपल्या आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आता आपण पाहूया की हे आपण लिस्ट डाउनलोड कशी करायची हे आपण आता पाहूया कॉम्प्युटरवर. तर सिम्पली आपण गुगलला जायचं आहे. यामध्ये टाईप करायचं आहे housing.mhada.gov.in. ही आपली वेबसाईट आहे. यावर तुम्ही गेल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. ही साईट तुम्ही असे पाहून क्लिक करायचं housing.mhada.gov.in. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पद्धतीने इंटरफेस येईल. होम पेजला तुम्ही यायचा. आता यामध्ये तर लॉग इन करण्याची आपल्याला गरज नाही. तुम्ही बिना लॉग इन करता ही लिस्ट पाहू शकता. म्हणजे आडव्या 3 लाईन आहेत त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसणार आहेत. आणि यामध्ये जो ऑप्शन आहे 3 नंबरचा तो आहे क्विक लिंक्स. यावर तुम्ही जायचं आहे. यावर गेल्यानंतर तुम्हाला इथं 3, 4, 5 सर्व बोर्डांचे दिसतील. क्विक लिंक्स इथं सर्व कॉमन आहे. बाकी या सर्व बोर्डांचे वेगवेगळे सुद्धा सेक्शन दिलेले आहेत, जसे मुंबई बोर्ड, कोकण बोर्ड. इथं आपल्याला पाहिजे पुणे बोर्ड, तर पुणे बोर्ड सुद्धा आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सर्व प्रकारचे बोर्डचे माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये पुणे बोर्डाचा आपण चेक करतो, त्यामुळे इथं पाहूया आपण. तुम्ही इथं पाहू शकता की इथं लिस्ट आलेली आहे. पुणे बोर्ड प्रोव्हिजनल रिजेक्टेड ऍप्लिकेशन्सची एक लिस्ट आलेली आहे. त्यानंतर 20% मध्ये जी लिस्ट आहे ती ही आहे PB24. आणि ह्या 2-3 अशा लिस्ट इथं आपल्याला दिसत आहेत. आता आपण एक लिस्ट डाउनलोड करून पाहूया. आता ही आपली इथे लिस्ट डाउनलोड झालेली आहे. ती आता आपण ओपन करून पाहूया. आता याच्या पद्धतीने ओपन केलं तुम्हाला दिसतील की सर्व नाव इथं ड्राफ्ट जो आहे तर झालेला आहे, तयार, रेडी, पूर्ण आहे. आणि ह्या 20% मध्ये जवळजवळ तुम्ही आता पाहू शकता की फायनल जी संख्या आहे ती किती आहे. जवळजवळ 69,239 अर्ज यामध्ये दिसत आहेत, की ज्यांनी पैसे सुद्धा भरलेले आहेत आणि सर्व यांचे अर्ज सुद्धा ऍक्सेप्ट झालेले आहेत. आता तुम्हाला तुमचं नाव यामध्ये कशी शोधायचं, तर ते पण सिंपल तुम्हाला ट्रिक सांगतो. की सिंपली तुम्ही इथं सर्च मध्ये जावा आणि इथं तुम्ही तुमचं नाव टाईप करा. जसं की आपल्याला एक नाव म्हणजे आपण रोहित पाटील एक अंदाज म्हणून सर्च करूया. रोहित. आता रोहित तुम्ही सर्च केलं इथं वर मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही ही सर्च करू शकता. तुम्हाला इथं रोहित नावावर तुम्हाला पिंक डॉट आले दिसेल आणि इथं दिसेल तुम्हाला किती ऍक्च्युअल मध्ये रोहित इथं आहेत. तर तुम्ही पूर्ण नाव अगर टाईप केलं तर तुम्हाला तुमचेच नाव दिसेल. फक्त तुम्ही सर्च रोहित केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने जेवढे रोहित आहेत ते सर्व इथं सर्च होईल. आणि तुम्ही वर खाली करून पाहू शकता की किती रोहित आहे त्यामध्ये. तर अशा पद्धतीने ही जी आहे ही 20% ची लिस्ट आहे. खूप जास्त पेजेस आहेत त्यामध्ये. जवळजवळ 2600 पेजेसची ही लिस्ट इथं देण्यात आलेली आहे ड्राफ्ट. यामध्ये मागील वर्षीच्या साईट थोड्याफार देण्यात आलेल्या आहेत, त्यांची सुद्धा नाव इथं आहेत. आता आपण जी सेकंड लिस्ट आहे ती पाहूया. आता ही रिजेक्टची लिस्ट पाहूया कशी आहे.
रिजेक्ट लिस्ट क्लिक केल्यानंतर ही सुद्धा लिस्ट इथं आपण डाउनलोड करू शकतो. आता तुम्ही बघू शकता रिजेक्ट लिस्ट मध्ये सुद्धा थोडे नाव इथे देण्यात आलेली आहेत. रिजेक्ट लिस्ट मध्ये जवळपास 957 अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत जवळपास, आणि त्यांचं रिझन सुद्धा इथे देण्यात आलेलं आहे की त्यांनी काय करायचं आहे ऍक्च्युअल मध्ये. इथे एक तुम्ही बघू शकता इथे एक रिझन दिलेलं आहे. अलका किरण शेळके म्हणून एक आहेत अर्जदार. त्यांनी MSRTC म्हणजे महाराष्ट्र जे महामंडळ आहे आपले एसटी महामंडळ त्याच्यामध्ये बहुतेक हे येतात, ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर येत नाही असं त्यांनी कारण देऊन स्टेट गव्हर्नमेंटच्या त्यांच्या कोट्यातून त्यांचा अर्ज बाद केलेला आहे. बरेच सर्व जे आहेत ते देण्यात आलेले आहेत कारण सुद्धा प्रत्येकाचं काय आहे ते. तर आपण तिसरी लिस्ट पाहूया कशी आहे. ही जी लिस्ट आहे तिसरी PCMC ची लिस्ट आहे. ही मोरवाडी पिंपरी वगैरे जी PCMC महाराज म्हणजे आपलं सेक्शन होतं त्यामधली लिस्ट आहे. ही LIG ग्रुपसाठी MIG वगैरे या सर्व ग्रुपमध्ये येतं, आणि याच्या सुद्धा भरपूर अर्ज लोकांनी केलेले आहेत. जवळजवळ 1400 अर्ज यामध्ये सुद्धा आलेले आहेत. एकदम अनएक्सपेक्टेड आहे सुद्धा. लास्टची लिस्ट आपली राहिलेली आहे ती आपण पाहूया. ही जी आहे ती पंढरपूरची लिस्ट आहे. पंढरपूर मध्ये ज्या जागा निघाल्या होत्या त्यामध्ये 26 फक्त अर्ज यामध्ये एकच पेज आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व अर्ज सर्व लिस्ट इथे पाहिलेले आहेत. त्यामधले आपण मुख्यत्वे 20% ची लिस्ट आपण ही आहे 20% मध्ये लिस्ट, जी की खूप मोठी आहे आणि इथेच सर्वात जास्त अर्ज असतात जसं की आपल्याला माहित नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नावही सर्च करू शकता. तुम्हाला समजा एखादी साईट सर्च करायची आहे तर तुम्ही ते सर्च करून पाहू शकता. जसं की आपल्याला टाईप करायचं आहे समजा भक्तामर साईट. भक्तामर साईट तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की भक्तामर साईटसाठी किती अर्ज आलेले आहेत. तर एकूण 194 अर्ज इथे तुम्हाला दिसत आहेत भक्तामर साईटचे. म्हणजे यामध्ये फ्लॅट फक्त 3-4 होते, त्यासाठी 194 अर्ज आलेले आहेत. परत आपण जी आपली सगळ्यात बेस्ट साईट होती पाहूयात किती अर्ज आलेले आहेत. कमलराज तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कमल आपण सर्च केलं, जी की आपली 1 नंबरला सेट आपण दिल्ली होती, त्यासाठी तब्बल 7278 इतके अर्ज आलेले आहेत कमलराज अथेन्ससाठी, ज्यामध्ये 1 BHK फक्त 9 देण्यात आलेले होते आणि 2 BHK जे आहे ते 12 देण्यात आलेले होते. म्हणजे 12, 9, 21 फ्लॅट फक्त इथे होते. त्यामध्ये तब्बल 7278 एवढे अर्ज कमलराजसाठी आलेले आहेत. ही हायेस्ट, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ही हायेस्ट असणार आहे साईट की ज्यामध्ये खूप अर्ज येणार आहेत, आणि तसंच झाले सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने आपण तुम्हाला कशी लिस्ट पाहिजे सुद्धा दाखवलेलं आहे. तुम्ही स्वतः ही लिस्ट डाउनलोड करून पाहू शकता. अगर तुम्हाला नाही जर डाउनलोड करायचं तर तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला, मी तुम्हाला ही लिस्ट सेंड करेन व्हॉट्सअपला नक्कीच. तर चला आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.